सकाळ सकाळ आवरून आम्ही निघालो गावाला. खाली उतरलो तो रिक्षाची वाट पाहत होतो. रिक्षा आली आणि आम्ही पोचलो खोपस स्टँडला. खोपस स्टँडवरून बस पकडली लोणी ठाणा. गावाला पोचलो आणि उतरून श्लोकला पेढे खायचे होते. पेढे घेतले आणि लस्सी घेतली आणि घरी न्यायला जिलेबी घेतली. घरी निघालो तर श्लोक बघा काय डायलॉग मारते काळे डॉक्टरांचा. त्याला काळे डॉक्टर तशी वाटायचे, नाव काळे म्हणून. घरी पोचलो आणि मतदान करून आलो. मतदान करून आल्यानंतर जेवायला घेतलं. आईंनी शेंगोळी बनवली होती, छान शेंगोळी, भाकर, कांदा कापला आणि जेवण केलं. जेवण झाल्यानंतर थोडासा आराम केला आणि श्लोकला सायकल चालवायची होती. शिवण्याला डबल शीट घेऊन सायकल चालवली त्यांनी. बराच वेळ सायकल चालवल्यानंतर घरी आलो. चहा नाश्ता केला. गावाला संध्याकाळ खूप छान असते, बरं वाटतं जरा गावाला गेल्यावरती. तर यांनी चिकन आणलं आणि चुलीवरती छान चिकन बनवलं. पहिलं सुक्कं चिकन बनवून घेतलं, नंतर रस्सा केला आणि मग भाकरी मी चुलीवरतीच बनवल्या. बघा चिकन कसं दिसते, छान. चुलीवरचं चिकन हे छानच लागतं. गावाला गेल्यावरती चुलीवरती केलं तर बरं वाटतं. सोबत सॅलडही बनवलं होतं. श्लोक रामभाऊचा डायलॉग म्हणतात. चिकन बापाकडे 40 एकर जमीन होती. गावचा नाद पूर्ण करण्यासाठी त्याने 35 एकर केली. त्याची चिपी आवला दे राहिले 5 एकर फुकीन आणि एकाचा नादच पूर्ण केली. रामभाऊ म्हणतात, रामभाऊ मला पकडा सुभाषराव. नंतर चुली पुढं शेकोटी बनवली आणि छान शेकलो. कसा वाटला माझा छोटासा व्लॉग? बाय.